नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक पेपर 6वा साहित्यशास्त्र या पेपरमध्ये आपण साहित्याचे प्रयोजन पाहत आहोत. साहित्याचे प्रयोजन या प्रकरणामध्ये आपण मम्मटाची काव्यप्रयोजने आपण पाहत आहोत. मम्मटाने आपल्या काव्यप्रयोजनाच्या कारिकेमध्ये काव्य यशस्ये अर्थकथे व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्यपरी निवृत्तये कांतासमित उपदेश युजे अशी प्रयोजनाची जी कारिका आहे ती सांगितलेली आहे. त्या प्रयोजनाच्या कारिकेमध्ये यश किंवा कीर्ती हे पहिलं प्रयोजन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यश मिळावं हे प्रत्येक लेखकाची एक अंतर्गत आत्मवृत्ती असते आणि ती साहजिक आहे. आपण एखादी कलाकृती लिहितो, ती कलाकृती गाजावी, लोकांसमोर यावी, लोकांनी त्याची चर्चा करावी आणि लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा हे वाटणं इतकं काही वावगं नाही आहे. अर्थप्राप्तीपेक्षा यशप्राप्ती हे एक प्रयोजन चांगल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर योग्य आहे. कारण हे लेखकगत प्रयोजन आहे. यश किंवा कीर्ती ही फक्त लेखकाला मिळत असते. नटसम्राट नाटक लिहिणाऱ्या, दौलत कादंबरी लिहिणाऱ्या किंवा झाडाझडती कादंबरी लिहिणाऱ्या, ययाती कादंबरी लिहिणाऱ्या सारख्या लेखकांना उचल्या उपरा, लक्ष्मण माने असतील, गायकवाड असतील, या सगळ्यांना यश मिळालेलं आहे. पण सर्वच कलाकारांना यश मिळेल याची गॅरंटी नाही. कारण संत साहित्याचा जर आपण विचार केला तर संत साहित्यामधील सर्व आदरणीय संत ज्यांनी आपली काव्यरचना, अभंगरचना केली त्या अगोदरच ते यश आणि कीर्तीच्या पुढं पोचलेले होते. म्हणून यश किंवा कीर्ती हे काही साहित्याचं प्रयोजन असू शकत नाही किंवा यश किंवा कीर्ती मिळावी म्हणून प्रत्येकजण साहित्यकार लिखाण करू शकत नाही. त्याच्यानंतर अर्थप्राप्ती हे प्रयोजन सांगितले गेलेलं आहे. अर्थप्राप्ती या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये काही बोटावर मोजता येणाऱ्या लेखकालाच अर्थप्राप्ती झालेली आहे. दौलत कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला असेल किंवा नटसम्राट नाटक लिहिणाऱ्या लेखकाला असेल किंवा अन्य कुठल्या मोजक्याच लेखकाला अर्थप्राप्ती झालेली आहे. त्याच्यामुळं अर्थप्राप्ती हे काही प्रयोजन असेल असं मला हे वाटत नाही. कारण अर्थप्राप्तीसाठी कुठलाही कलावंत लिखाण करू शकत नाही. म्हणून तर नरेंद्रानं राजे हो ना कविकुळा बट्टा लागेल असं म्हटलेलं होतं. कारण हे काव्य जर मी तुमच्या नावावर करून दिलं राजा तर माझ्या कविजातीला कलंक लागेल. म्हणून अर्थप्राप्ती हे काही प्रयोजन असू शकत नाही. पैसा मिळेल, एका एका ओळीला एक एक स्वर्णमुद्रा देतो म्हणून राजाने सांगितलं तरीही नरेंद्राने त्याला मान्य केलं नाही. पैशासाठी कोणी लिहित नसतं, पैशासाठी कोणी लिखाण करत नाही. एक निखळ आनंद मिळावा आणि समाजाला उपदेश व्हावा म्हणून लिखाण करतं. अशुभ निवारण हे प्रयोजनही सांगितलं गेलेलं आहे. व्यवहार ज्ञान हे प्रयोजन आपण पाहिलेलं आहे. व्यवहार ज्ञानाची कसोटी आपण त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. व्यवहार ज्ञान हे प्रयोजन. पण त्यानंतर कांतासमित उपदेश, उपदेशाचे 3 प्रकार आहेत. प्रभुसंमित उपदेश, सहृदयसंमित उपदेश आणि कांतासंमित उपदेश. प्रभुसंमित उपदेश हा आईवडिलांनी केलेला आहे. ईश्वरासमान असतो, त्याचं शंका घेण्यासाठी जागा नसते. सहृदयसंमित उपदेश हा मित्रांनी केलेला उपदेश आहे. तो कडवट वाटतो, वाईट वाटतो, की तो चांगला वाटत नाही आहे, तो त्याचं पालन करावं असं वाटत नाही, तरीसुद्धा तो महत्त्वाचा असतो, वृक्षगत. शेवटी कांतासमित उपदेश पत्नी आपल्या गोड आवाजामध्ये आपल्या मनाप्रमाणे आपल्या पतीकडून वधवून घेत असते. तशा पद्धतीनं साहित्यसुद्धा अशा पद्धतीच्या गुदगुल्या निर्माण करत असतं आणि असं साहित्य त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर शेवटचं प्रयोजन मम्मटांनी सांगितलेल्या कारिकेमधलं आल्हाद किंवा आनंद.
कारण मम्मटाची जी प्रयोजनाची कारिका आहे त्या कारिकेमध्ये आत्तापर्यंत आपण जी काही प्रयोजन पाहिले त्याच्यामधलं शेवटचं आणि सर्वोत्कृष्ट प्रयोजन म्हणून आल्हाद किंवा आनंदाकडे पाहावं लागतं. हे प्रयोजन खरोखरच महत्त्वपूर्ण आहे, साहित्य कलाकृतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पण हे प्रयोजन लेखकगतही आहे आणि वाचक रसिकगतही आहे. दोघांसाठीही हे प्रयोजन लागू होतं. कारण एखादी कलाकृती लिहिल्यानंतर होणारा आनंद लेखकाला असतो, तोच आनंद ती कलाकृती वाचल्यानंतर रसिकालाही होतो. पण या आनंदाची किंमत मात्र कुठं करता येत नाही किंवा आनंद हा बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. कारण मम्मटाच्या कारिकेतील सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हणजे आल्हाद किंवा आनंद होय. साहित्याच्या वाचनाने आपल्याला समाधान मिळते, इच्छापूर्ती होते. याचा अर्थ साहित्य आनंद देत असतं असं म्हणायला काय हरकत नाही. कलावंत हा काव्य असो, कथा असो, कादंबरी असो, नाटक, चरित्र, आत्मचरित्र लिहित असताना त्याला सुखांत वेदना होत असतात. जेव्हा तो एखादं काव्य किंवा एखादी कादंबरी लिहित असतो तेव्हा त्याला ज्या वेदना होतात आणि त्या वेदनेची निर्मिती एक कलाकृती असते. लेखकाला होणारा हा आनंद आणि वेदनेतून निर्माण होणारी कलाकृती आणि त्यातून लेखकाला होणारा आनंद हा अतिउच्च दर्जाचा आनंद असतो. हा आनंद निर्भळ स्वरूपाचा असतो. आपणास 1000 रुपयाची प्राप्ती झाल्यानंतर होणारा आनंद आणि कालिदासाचे मेघदूत वाचून होणारा आनंद यामध्ये भिन्नता आहे. पैसे आत्ता आले तो आनंद क्षणिक असतो. पैसे संपून जाऊ शकतात. पैसे संपल्यानंतर आनंदही संपतो. पण एखादी कलाकृती वाचल्यानंतर तो आनंद आयुष्यभर आपल्याजवळ राहतो. पुन्हा पुन्हा तो आठवता येतो. पुन्हा पुन्हा त्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. चिरतरुणता साहित्यकृतीमध्ये असते. कारण कलाकृती ही अक्षरवाङ्मय असते, ती कधीच नष्ट होऊ शकत नाही. म्हणून तिथला आनंदही अक्षरच असतो. तो पुन्हा पुन्हा निर्माण होतो, पुन्हा पुन्हा द्विगुणित होतो. म्हणून कलाकृतीच्या वाचनाने होणारा आनंद हा खूप महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार स्वरूपाचा आनंद असतो. कारण कलाकृती ही रसिकाला स्वस्थ बसू देत नाही. मनोरंजन पण कलाकृती ही वाचक वारंवार वाचत असतो. साहित्यातील आनंदाला शिळेपणा नसतो. तो आनंद चिररुचिर अशा स्वरूपाचा असतो. त्या आनंदाला शिळेपणा नसतो. तो आनंद चांगल्या पद्धतीचा असतो. बौद्धिक आणि अनामिक व संवेदन स्वरूपाचा असतो. कारण कलाकृती ही एकरूपात्मक, सचेतन, सुसंबंध व एकसंग असते. त्यातून मिळणारा आनंद हा ब्रह्मानंदासारखा असतो. मम्मटाने या आनंदाला मौलीभूतम शिरोधारे असं म्हटलेलं आहे. डोक्यावर घेऊन नाचावं इतका आनंद मोठा झालेला असतो. एखादी कलाकृती निर्माण झाल्यानंतर हा आनंद अशा पद्धतीचा असतो. म्हणून हा आनंद शुद्ध स्वरूपाचा असतो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, मोद विहरला दिशा दिशात भरला, नभात भरला मोद विहरला चोहीकडे. हा आनंद शुद्ध स्वरूपाचा असतो. कलाकृतीची समृद्ध होत असताना वाचकाचा स्वपर तटस्थ भाव गळून पडलेला असतो. मी, माझा अहंकार हा सगळा गळून पडलेला असतो. तो मुक्त आनंद घेत असतो आणि रसिकतेची जाणीव ही व्यक्तिसंबंध राहिलेली नसते. अशा कलाकृती वाचनाच्या मग्न अवस्थेत वाचकाला होणारा आनंद हा काव्यानंद रूपाचा असतो. आनंदाला या अभिनवगुप्ताने विश्रांतिकारिणी प्रतीती असं म्हटलेलं आहे. हा तात्काळ मिळणारा आनंद सर्वश्रेष्ठ दर्जाचा आनंद असतो. म्हणून या आनंदाचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. आनंदाचं स्वरूप मानवी संवेदनाशी आहे.
मंगेश पाडगावकर म्हणतात, तुला पाहिले ऋतू ऋतूतून फळाफुलातून. तुला पाहिले ऋतू ऋतूतून फळाफुलातून हा आनंद सर्व दूर दडलेला आपणाला पाहायला मिळतो. स्वर्ग, आकाश, पाताळ तिन्ही लोकांमध्ये हा आनंद दडलेला आहे. हा आनंद बाजारामध्ये छटाक 2 छटाकाने विकत मिळणारा आनंद नाही आहे. कारण केशवसूत म्हणतात, प्रीती मिळेल का हो बाजारी. हा आनंद बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. सर्वश्रेष्ठ आणि अतिउच्च दर्जाचा तो आनंद असतो. हा निरागस स्वरूपाचा आनंद असतो. म्हणून हा आनंदाचं वर्णन करत असताना कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणे हा आनंद आहे असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे कर्णाची कवचकुंडले कानापासून वेगळी करता येत नाहीत, ती कानासोबत चिटकलेली असतात, तसा हा आनंद साहित्यकृतीशी चिटकला गेलेला असतो, रसिकाशी चिटकला गेलेला असतो. म्हणून हा आनंद अलौकिक असतो, मौलीभूतम शिरोधार्य असतो, डोक्यावर घेऊन नाचावा असा असतो. हा साहित्यकृतीतून मिळणारा आनंद हा नैसर्गिक स्वरूपाचा असतो. ती कलाकृती त्या दृष्टिकोनातून मिळणार आहे, आनंदाच्या दृष्टिकोनातून, नैसर्गिक स्वरूपाचा आनंद. मग ती झाडाझडती कादंबरी वाचा, ती कादंबरी वाचा, ना अग्निपंख हे APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र वाचा, सांगते ऐकासारखं आत्मचरित्र वाचा. आणि दृष्टिकोन 3 दगडाची चूल नावाचं आत्मचरित्र जरी वाचलं किंवा एखादं नाटक जरी वाचलं आपण, बुवा तिथे बाया असेल, तुझे आहे तुझेपाशी हे नाटक असेल, ह्या सगळ्या नाटकांचं, किंवा प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक असेल, ह्या सगळ्या आनंदाची कल्पना त्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते. प्रेमा तुझा रंग कसा या नाटकामध्ये वसंत कानेटकर यांनी खूप दर्जेदारपणे विनोदी अंगानं हे नाटक फुलवलेलं आहे. हलकं फुलकं नाटक आहे, सुखात्मिका ज्याला म्हणून. त्यातून ते नाटक तयार झाल्यानंतर होणारा आनंद लेखकाचा खूप दर्जेदार स्वरूपाचा आनंद आहे. का? कारण ही कलाकृती खूप लोकप्रिय झाली, खूप गाजली. कारण या आनंदाची किमया त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. म्हणून हे नाटकच तशा पद्धतीचं आहे. कारण या प्रेमा तुझा रंग कसा या नाटकामध्ये प्राध्यापक बल्लाळ आहेत. ते घरी बसून MAची पिरियडाची तयारी करत आहेत. मुलं अभ्यासाला, आता मुलं येणार आहेत तासिकेला, आणि त्याच्यासाठी ते तयारी करायला लागलेले आहेत. त्यांची पत्नी प्रियवंदाबाई आहे, मुलगी बब्बड आहे, आणि ती मुलगी एक बाजीराव नावाच्या एका व्यक्तीबरोबर प्रेम करते. आणि हे सगळं असं सुंदर चाललेलं असताना प्रियवंदाबाई येते. प्रियवंदाबाईचा प्रवेश होतो आणि ती आपल्या पतीला म्हणते, काय पुस्तकात डोकं घालून बसलाय, अहो आपली पोरगी आता मोठी झाली, कुठं चालली, कुठं फिरते, काय करते, याच्याकडे जरा लक्ष असू द्या. बरं 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 म्हणतात प्राध्यापक बल्लाळ. पण आणि प्रियवंदाबाई नटून थटून महिला मंडळाच्या कार्यक्रमाला निघून जातात. मग तितक्यामध्ये ही बब्बड येते, बाबा माझ्याकडं कुणी आलं होतं का असं म्हणते. आता कोण आलं गेलं कुणी माहीत नसतं, पण प्राध्यापक बल्लाळ म्हणता, आलं होतं ना, एक तरुण आला होता. हां तेच म्हणते मी, असा असा आला होता का. तो म्हणते, हो तसा तसा, त्यांनी कपडे घातलेले होते. हो हो, मग निळा स्कार्फ घातला होता का, कोट घातला होता का. हां तेच घातले होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट बबडकून तो प्राध्यापक बल्लाळ वधवून घेतो आणि म्हणतो की तुझ्याकडं कुणी आलं नव्हतं, फक्त मला तुझ्या तोंडून वधवून घ्यायचं होतं. मग ती म्हणते, नाही बाबा, आमचं दोघाचं एकमेकावर खूप प्रेम आहे, आमच्या दोघाचा त्याच्यासाठीच जन्म झालेला आहे. ते म्हणते, बाई ही गोष्ट जर तुझ्या मम्मीला कळाली, आईला जर कळाली, तर मला हत्तीखाली चिरडेल आणि तुला तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकून देईल. यापेक्षा असलं काही नको. नाही हो पप्पा. ती ऐकत नाही मुलगी, आणि बाजीरावावर तिचं प्रेम असतं. मग ते बाजीराव, शेवटी बाजीराव येतात. प्राध्यापक बल्लाळ म्हणतात, आला की मी सांगतो. ती म्हणते प्राध्यापकांना, पप्पा तो आला की मला सांगा, मी वरती बसते आहे. हो हो तू वरती बस, मला तासिकेची तयारी करायची, MAचे पिरियड घ्यायचे. म्हणून तितक्यात तो हा बाजीराव येतो आणि म्हणतो, कारण तो
सगळेजण घरामध्ये तिला बब्बड असं म्हणत असतात. तिचं खरं नाव रतन असं असतं. तो येतो आणि म्हणतो, रतन आहे का घरात? मी येऊ का असं विचारतो. तो प्राध्यापक बल्लाळला वाटतं आपल्या MAचा विद्यार्थी आलेला आहे. या 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 महाशय, इतका उशीर का ताशी केला? नाही हो, असं तसं. त्याला काय बोलावं काही कळतच नाही. रतन आहे का घरात? कोण रतन? कशाची रतन? कारण प्राध्यापक बल्लाळ आपल्या मुलीला बब्बडसारखं बब्बड बब्बड म्हणल्यामुळं मूळ नाव विसरून जातात. कोणी रतन बितन इथं राहत नाही आहे हो. तुम्हाला काय कळतं का नाही? बसा इथं पिरियड. आणि तो काय करत, हा बाजीराव काय करत असतो की आपल्या मुलीनं सांगितल्यामुळं भेटायला आलेला असतो. मग भेटायला येत असताना त्या काळात प्रेमाची काही प्रतीके असतात. त्याच्यामध्ये तो काय आणतो? विणी, फणी अशा पद्धतीचं तिला भेट म्हणून द्यायला वस्तू आणलेल्या असतात. हे काय आणलं आहे तुम्ही अजून वेणी फणी? म्हणजे शिकण्यासोबत तुम्ही साईड बिझनेस बी करता वाटतं. लगेच फणी घे, दाबून घे असं म्हणत हिंडता की काय तुम्ही? नाही हो, नाही अहो, नाही हो, काय करताय? बसा. असं प्राध्यापक बल्लाळ हे करतात. आणि शेवटी त्याला वाटतं, बाजीरावाला वाटतं आपलं घर कुठलं तरी चुकलं आहे, नेमका पत्ता चुकलेला आहे, म्हणून तो निघून जातो. निघून गेल्यानंतर प्राध्यापक बल्लाळाची मुलगी येते आणि म्हणते, बब्बड बाबा कुणी आलतं का? अगं बापरे, तो विचारत होता रतन कोण आहे. मग हाकालून दिला मी त्याला आत्ताच. मग पुन्हा बोलवायला जातात. म्हणजे कलाकृती ही कशा पद्धतीनं आनंद देते. एखादी कलाकृती किती आनंद देते. कारण प्राध्यापक बल्लाळ आणि प्रियवंदाबाईचं भांडण लागलेलं असतं आणि प्रियवंदाबाई म्हणायला लागले, ज्या घरामध्ये स्त्रियांना पोत्र्या इतकी किंमत नाही त्या घरात राहायचंच कशाला म्हणते. तर प्राध्यापक बल्लाळाची पोरगी, जी की आता बाजीरावसोबत लग्न होऊन गेलेली आहे, ती येते रिकामा सुटकेस घेऊन आणि म्हणते, ज्या घरामध्ये स्त्रीला पोत्र्या इतकी किंमत नाही त्या घरात राहायचंच कशाला म्हणते. आणि सुटकेस टिकून आपल्या रूमवर जाते. प्राध्यापक बल्लाळ आणि प्रियवंदाबाईचं लागलेलं भांडण तिथं मिटतं. प्राध्यापक बल्लाळ हळूच सुटकेस उचलून बघता, सुटकेस रिकामी. तसं संसाराचं भांडणसुद्धा रिकामच असतं. नवरा बायकोचं भांडण जास्त काळ टिकत नाही, ते तात्पुरतं असतं. आणि जास्त काळ टिकलं तर त्याच्यात लाल रंग येतो. लाल रंगापेक्षाही जास्त काळ टिकलं तर त्यात काळा रंग येतो आणि घटस्फोट होतो. त्यापेक्षा प्रेमाचे विविध रंग त्या ठिकाणी चित्रित करण्याचा प्रयत्न वसंत कानेटकरांनी केलेला आहे. म्हणजे ज्याचा दृष्टिकोनातून जर विचार केला तर कलाकृती ही निखळ आनंद देते. कलाकृती आनंद देत असते. म्हणूनच मम्मटांनी काव्याच्या प्रयोजनामध्ये आनंद हे प्रयोजन सांगितलेलं आहे. पाश्चात्यांनीही आनंद प्रयोजनाला मान्यता दिलेली आहे. इथं मम्मटाची काव्य प्रयोजने संपलेली आहेत. बाकीचा भाग आपण उद्याच्याला पाहणार आहोत. उद्या आपण अर्वाचीन प्रयोजने पाहणार आहोत किंवा पाश्चात्य प्रयोजन पाहणार आहोत. ते उद्याच्याला पाहू. धन्यवाद.